अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया कार्यक्रमावरून शिवसेना विरुद्ध मुंबई महापालिका असा नवा वाद पेटलाय। मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी मुंबईतील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश प्रशासनाने स्थानिक विभागीय कार्यालयांना दिले। त्यानुसार मंगळवारी दादरमध्ये कारवाई सुरू असताना शिवसेनेने त्याला विरोध केला। यावेळी शिवसैनिकांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाणही केली। हेमंत चंदने असं या अभियंत्याचं नाव आहे। या प्रकरणी स्थानिक शाखा प्रमुख शैलेश माळी यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। आता हा वाद चिघळण्याची चिन्ह आहे। शिवसैनिकांनी जी दक्षिण विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून महापालिका प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला। कुठेतरी महापालिकेचा कर्मचारी त्याचं काम बजावत असताना त्याच्यावरती अंगावरच्या ह्याच्याप्रमाणे हात टाकणं हे कुठेतरी गैरलागू आहे आणि आम्ही आता ते सहन करणार नाही। आणि ही जी कारवाई आहे त्याच्यावर त्याला अटक होऊन जर त्याला कारवाई झाली नाही तर संपूर्ण महापालिका बंद करून ठेवायची आम्ही उद्या तयारी केलेली आहे। लोकांना नेस्तभूत करण्याचा प्रयत्न करत मेक इन इंडियाच्या नावाखाली, तर मेक इन इंडिया हा इंडिया गेट जो दिल्लीला आहे तिथे पहिला मेक इन इंडिया चालू करा, चांगलं करा आणि मग हळूहळू मुंबईत या, तेव्हा स्वागत होईल। आम्ही मोर्चा आणलेला नाही, आम्ही एका वेगळ्या पद्धतीने इथे निषेध करणार आहोत। जे कोणी स्वतःला मसीहा समजतात किंवा जे इकडे दलाल म्हणून कुणा एका कंपूचे वापरतायत त्यांना आम्हाला जाब विचारायचा होता, परंतु ते जागेवर नाही आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।